कल्याण शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खडकपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत इराणी आरोपीला अटक केली आहे। आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकली अंदाजे 6,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप चौकाजवळ 90 फूट रोड परिसरातून मोटारसायकल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला। तपासादरम्यान अब्बास शहाबोर सय्यद वय वर्ष 25 याला पोलिसांनी ताब्यात घेतला। चौकशीत त्याने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांमध्ये विविध कंपन्यांच्या स्कूटी व मोटारसायकलींचा समावेश आहे। या वाहनांपैकी काही वाहनं मध्यवर्ती पोलीस ठाणे, जॉबवडी पोलीस ठाणे, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, मुंब्रा पोलीस ठाणे, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे, अंबरनाथ पोलीस ठाणे आणि खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीतून चोरी झाल्याचं तपासात समोर आलं। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 9 मोटारसायकली हस्तगत केल्या असून त्याची अंदाजे किंमत 6,35,000 आहे। या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली। आरोपी अब्बास शहाबोर सय्यद याच्या विरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याच्या विरुद्ध खडकपाडा, कोळसेवाडी तसेच बदलापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांच्या अनुषंगानेही तपास सुरू आहे। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण श्री अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र खेडकर यांच्या देखरेखीखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली। पोलिसांच्या या कारवाईमुळे कल्याण परिसरातील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होणार आहे। चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे। खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 4/8 रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की त्यांची CB शाईन मोटरसायकल ही चोरी झालेली आहे। त्यावरून खडकपाडा पोलीस ठाण्याला चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे API सतीश पाटील आणि त्यांचं पथक हे आरोपीचा आणि गाडीचा शोध घेत असताना एक इराणी आरोपी हा त्याच्या ताब्यामध्ये सदर मोटरसायकलसह दिसून आला असता त्याला पळण्याची संधी न देता त्याला शिताफीनं अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामधली ती मोटरसायकल जप्त केली। त्याचबरोबर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून आणखी इतर 8 गाड्यासुद्धा त्या आरोपीनं चोरी केल्याचे आपल्याला तपासामध्ये समजले। त्यावरून सदरच्या 8 गाड्या ह्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याला चोरी केलेले गुन्हे उघडकीस आणून सदर वाहनं जप्त केलेले आहेत। या आरोपी यापूर्वीचं रेकॉर्ड आपण तपासलं असता मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, फसवणुकीचे आहेत, NDPSचा पण गुन्हा दाखल आहे त्याच्यावर 2 आणि सदर गुन्ह्यामध्ये हा आरोपी कापूरबावडे पोलीस स्टेशन आणि बदलापूर पोलिसांनी या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। त्याचबरोबर कापूरबावडे पोलीस स्टेशनचा एका बुलेट चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे। या आरोपीला आपण मान्य न्यायालयासमोर रिमांडकरता हजर केले असता त्याला दिनांक 7/8 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। आणखी याच्याकडून कुठले गुन्हे उघडकीस येतात का याबाबत तपास चालू आहे। सदर आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणावरून हा गाड्या चोरी करणं, त्या गाड्याचा दुसऱ्या चेन स्नॅचिंगचे किंवा इतर गुन्ह्यामध्ये वापर करणं अशा प्रकारचे मोडस आहे याच्यामध्ये। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।